आणि आत्ता रात्रीचे वाजलेले आहेत 7:45 आणि हा ब्लाऊज मला कंप्लीट करायचा होता 9 वाजेपर्यंत. आता शक्यता तर मला वाटत नाही आहे, मला रात्रीचं जागून करावं लागेल थोडंसं. आणि म्हटलं अजून हे कस्टमरचा एखादा प्रत्येकाचं मन धरावं लागतं, मग थोडं प्रत्येकाला 1-1, 2-2 ब्लाऊज मी देत असते, बाकीचे ब्लाऊज मी करत नाही. तर आज मी काहीच आवरलेलं नाही आहे मैत्रिणींनो. कालची धावपळ दगदग खूप झालेली आहे, प्रवाह आलेला होता, त्याच्यामुळे मग मी काय आज आवरलेलं नाही आहे. आणि आज मशीनवरती पण बसले नव्हते, आलेले कस्टमर हँडल केले. साडी घ्यायला एक जण आलेली आणि हे जे कस्टमर आहे मी नेमकी ना, तर झालेलं असं की ना इकडे मला जे ब्लाऊज आलेले आहेत एका टीचरचे ना, त्यांच्या सगळ्या ब्लाऊजांना आपल्याला कप्स टाकायचे आहेत आणि कप्स शिल्लक नाही. मी इकडं राहायला आल्यापासून मी काही एवढं जास्त काम केलेलं नव्हतं, दिवाळीचं काम केलं मी. तर त्या ब्लाऊजांचे कप्स आणायचे होते, म्हटलं चला मुलाला तयारी मी थोडीशी केली आणि मुलाला घेऊन मी जाणार होते कप्स आणायला. तर आहे ना मी तयारी केली आणि आता निघणार, शेडिंग घेतली काही ब्लाऊजांच्या अस्तरांची वगैरे. आणि लगेच कस्टमर आले कोळपेवाडीवरून आणि त्या तिकडूनच मला वाटलं आता इकडे रोड आहे तर दुसरीकडे जाणार असतील, पण तिने मला काल कॉल केलेला आणि त्या आहे ना मला यूट्यूबच्या माध्यमातून ओळखतात, त्याच्यामुळे त्यांनी ओळखलं, स्माईल केली. असं कोणी स्माईल केली तर खूप भारी वाटतं, आपल्याला ओळखत असलं आणि स्माईल केली तर खूप भारी वाटतं. पण आहे ना काय झालं, त्या खूप जणी होत्या, मुली पण होत्या 4-5 जणी आणि 2-3 जणी लेडीज पण होत्या, त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ शूट केला नाही. नेक्स्ट टाईम जेव्हा ते येतील तेव्हा मी करील नक्की. आणि त्यांना लेट पण झालं होतं, गाडी नसते जायला तिकडे नंतर 6च्या नंतर, म्हणून मग त्या घाई करत होत्या. त्यांचं मेजर वगैरे घेतलं आणि मग त्या गेल्या. मग आता मी उद्या नक्की जाणार आहे ब्लाऊजचे कप्स आणायला. आणि जे शेड आपल्याकडे नाही ते अस्तराचे भरपूर सारे, कधी काय होतं आपण भरपूर सारे तागे किंवा अस्तर आणून ठेवून सुद्धा 50-70 असे म्हणजे अस्तर तागे किंवा आपल्याकडे ऑफॉलचे शेडिंग असल्या तरीसुद्धा कधी असे काही कलर्स येतात ना की आपल्याला बाहेर म्हणजे दुकानात जाण्याशिवाय, होलसेलला जाण्याशिवाय पर्याय उरतच नाही अशा वेळेस. तर मग म्हटलं आता विचार करूनच मला जावं लागणार आहे, कारण काय आहे ना नेटसुद्धा आणायचं आहे. तर आत्ता खूप म्हणजे लग्न सीझन, दिवाळीचा सीझन संपला, आता लग्न सीझन वाढलेला आहे, त्याच्यामुळे ना आत्ता परत एकदा खरी कामाला सुरुवात झालेली आहे. रात्रीचा दिवस करून आता आपल्याला हे कामाला लागावं लागणार आहे. आणि त्याच्यात हे आमच्या वरमाया बघा इतक्या त्रास देतात, म्हणजे सारखं त्यांना घेऊन असं हलवावं लागतं, घ्यावं लागतं. तर मग नादी लावून आता अशी जर दिली तर मला एकही टीप मारता येणार नाही. तेव्हा कशी कॅमेऱ्याकडे बघते आणि ती दुसरी ना ती तिच्या बाबांकडे. तर असं काम चालू असतं. संध्याकाळी ना मी बसते जरा वेळ, पण संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यावर मी परत बसते. स्वयंपाक तर काही मला नसतो, मुलीच करतात आमचा स्वयंपाक. तर आम्हाला लागली आता चिडचिड करायला. चला गप्पा आपल्या भरपूर झाल्या. हॅलो, गुड मॉर्निंग. तर दुसरा दिवस आहे आजचा. तर रात्री ते ब्लाऊज मी कंप्लीट केलं होतं आणि अचानक बघा लग्नाचा बस्ता जो आलेला आहे ना तो पण आलेला आहे. तो तर मी तुम्हाला दाखवतेच, पण ही साडी जी आहे ना ती पण आत्ता अचानक आलेली आहे. तर आमच्या समोरच इथे जो बंगला आहे ना, तर त्यांची मुलगी गावावरून आलेली आहे आणि तिला अर्जंट जायचं आहे उद्या सकाळी पहाटे. तर हा ब्लाऊज आणि ही साडी कंप्लीट करून आपल्याला द्यायची आहे. आणि मेजरमेंट जे आहे ते हेवी आहे, म्हणजे 44 साईजचं मेजरमेंट आहे. तर ते हे ब्लाऊज आपल्याला तयार करायचे. त्याच्यानंतर हा आहे बस्त्यातले ब्लाऊज आहे ते जे काल आलेले कोळपेवाडीवरून. तर हे कोळपेवाडीवरून आलेले ब्लाऊज आहेत आणि ही आहे नवरीच्या काकूची साडी. तर त्यांचे सगळे ब्लाऊज जे आहेत डिझायनर आहे. जसा वेळ मिळेल तसं एक करून डिझाईन तुमच्याबरोबर चॅनलवरती आपल्या स्टिचिंगच्या शेअर होणार आहे. तर हा बघा हा नवरीचा लग्नाचा बस्ता जो आहे तर भरपूर काम आलेलं आहे आणि आत्ता थोडंसं कामाला जास्त गती द्यावं लागणार आहे आपल्याला. आता थोडंसं रात्रीचं काही थोडंसं ॲडजस्टमेंट करून आपल्याला ही कामं करावी लागणार आहेत. तर बघा ही आहे दुसरी साडी. तर आत्ता सध्या ट्रेड चालू आहे तो डिझायनर साड्यांचा. तर ही बघा हेवी साडी आहे आणि नाईटचं लग्न आहे, त्याच्यामुळे मग ही पण नवरीच्या काकूची साडी आहे. तर बघा अशा पद्धतीने ही हेवी साडी आहे, किती मस्त लुक देते बघा साडी. आणि हे सगळं चेक करून मी काल त्यांनी आणून दिल्यानंतर मी त्यांच्या पिशव्या भरून ठेवलेल्या होत्या आणि आता सगळं मी चेक केलं आणि मला आता जायचं आहे. तर हा आहे किंमत, म्हणजे प्राईज आहे त्याच्यावरती आय थिंक 2800 का 3000 अशी प्राईज याची आहे. तर डिस्काउंट वगैरे त्यांनी त्याच्यावरती दिलेला आहे. आणि ह्या नाशिकला घेतलेल्या आहेत सगळ्या साड्या. तर याचा पीस बाजूला आपण
करणार आहोत. तर ही साडी जी आहे ती बाजूला ठेवून देते मी. सध्या ही साडी पिको फॉलला मी देणार नाही आहे, कारण का आधीच कारागीरवरती पण लोड आलेला आहे. आधीच्या साड्या त्यांनी आणून दिलेल्या नाही आहेत त्या साड्या. तर ह्याचे शेडिंग मी आता चेक करणार आहे सगळे, आपल्याकडे कुठले कुठले आहेत आणि आपल्याला कुठले आणायचे आहेत हे सगळं चेक करून मग मी जाणार आहे अस्तर आणि फॉल आणायला. आता ह्या कशा ट्रान्सपरंट साड्या आहेत, तर एक एक शेड चेक करून मी आता हे सगळं आणणार आहे. त्याच्यानंतर बघा, आता हे आहेत नवरीचे ब्लाऊज, हे आहे हळदीचं ब्लाऊज नवरीचं. तर ही ऑर्गेन्झा पॅटर्नमध्येच आहे. त्याच्यानंतर ही एक साडी आहे नवरीची. तर व्हिडिओ थोडासा फास्ट घेतलेला आहे मी, कारण का मला आहे ना जायचं पण आहे आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर खोललंच आहे. तर एकदा घड्या वगैरे झाल्या ना तर मग खोलायला खूप प्रॉब्लेम येतो. तर हे आहे घागऱ्यावरचं ब्लाऊज आणि जास्त करून ऑर्गेन्झाचे खूप ब्लाऊज आलेले आहेत आत्ता. ऑर्गेन्झाचे ब्लाऊज जे आहेत दिसायला खूप सुंदर दिसतात, पण ना स्टिच करायला खूप वेळ खातात ते, कारण का ते अटॅच होत नाही अस्तरला आणि खूप फुगतो तो कपडा. त्याच्यानंतर ही डेली यूजमध्ये पण नवरीने साडी घेतलेली आहे, तिचाही सिंपल ब्लाऊज आपण शिवून देणार आहोत. तर मी हे सगळं चेक करते आहे, कारण का अस्तरची शेड मला आणायला जायचं आहे आणि कारागिराला पण मला पिको फॉलला साड्या द्यायच्या आहेत. तर मग आपल्याकडे जे नाही आहेत ना ते मी आणणार आहे आणि जे आहेत ते अर्जंटमध्ये ते करून घेणार आहे. तर बघा, याचाही टॅग आपण काढून टाकलेला आहे, किंमतचा इथे होता स्टिकर लावलेला, तर तो मी काढलेला आहे. ही साडी मस्त आहे. आत्ता ज्या मी बघते ना ह्या सगळ्या साड्या नवरीच्या आहेत, तर या सिमर नेटमध्ये आहेत, चमक असते अशा साड्यांना. तर अशा 2 आलेल्या आहेत ह्या साड्या. त्याच्यानंतर बघा, एक आमच्या इथले मॅडम आहेत, तर त्यांची ही गडवाल साडी आहे आणि याला कप्स टाकायचे आहेत या सगळ्या ब्लाऊजांना. ही पण अतिशय मस्त प्रोफेशनल लुक देणारी साडी आहे. तर ह्या 2 झाल्या. त्याच्यानंतर ही डेली यूजमधलीच आहे, पण जरा हेवीमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर ही एक आहे बघा, येलोमध्ये ब्रासो टाईप आहे. तर ह्या त्यांच्या 4 साड्या आहेत. तर मी हे सगळे फॉल वगैरे एका बॅगमध्ये भरून ठेवलेले आहेत आणि घरी सांगून जात आहे की कारागीर जर का आली तर ती ताई तर तिच्याकडे हे देऊन टाका म्हणून पिशवी, आणि बाकी लक्ष ठेवायला लावणार आहे. आता हा जो ब्लाऊज आहे ना हा आपल्याला द्यायचा आहे संध्याकाळी लगेच. त्यांना ट्राय पण करायचं आहे आणि त्यांनी माप पण असं दिलेलं आहे की त्यांच्या आईचं माप दिलेलं आहे आणि थोडंसं वाढवायला लावलेलं आहे. मग त्याच्यामुळे मला अंदाज पण कळत नाही आहे. पण योगायोग असा की त्या ताई आलेल्या होत्या संध्याकाळी, पण ते शूट काय माझ्याच्याने झालेलं नाही आहे. बऱ्याच वेळ त्या बसल्या होत्या आणि त्यांना आहे ना आपल्याकडून आहे ना 44 साईजचं पॅटर्न हवं आहे 4 टक्सचं. तर त्याचा व्हिडिओ जो आहे तो मी चॅनलवरती अपलोड करणार आहे आणि त्या ते घेऊन जाणार आहे सासवडला. तर मैत्रिणींनो बघा, यूट्यूबच्या माध्यमातून किंवा ओळखीच्या माध्यमातून चांगलं काम करण्याच्या माध्यमातून कस्टमर कसे वाढतात. आता मी तर इकडं नवीन ठिकाणी राहायला आलेली होती, तरीसुद्धा बघा परत एकदा आपलं काम चालू झालेलं आहे आणि कामाची गती वाढलेली आहे, स्पीडही वाढलेला आहे. आणि आता थंडीचे दिवस आहेत, शिवाय लग्न सीझन पण आहे, तर कसं दिवस पुरत नाही, दिवस खूप छोटा असतो. तर बघा इथे ना मी आता हे सगळे शेडिंग जे आहेत म्हणजे कट करत नाही, डायरेक्टच मी भरते आता हे एका पिशवीमध्ये. तरीसुद्धा मैत्रिणींनो, मी जेव्हा तिकडे गेली ना तर त्या मॅडमच्या ब्लाऊजवरचं जे अस्तर ते होते, तर मुलगा घाई करीत होता, त्याच्यामुळे मग काय झालं की एक पिशवी माझी घरीच राहून गेलेली. तर आता नेक्स्ट टाईम मी जाईल, म्हणजे मला लगेचच जावं लागणार आहे 1-2 दिवसातच, कारण का मी आहे ना इकडे या मुलींनी घागरे वगैरे आणलेले आहेत ना स्टिच करायला, त्याच्यावरच्या ब्लाऊजला चेन्स लावायच्या आहेत, शिवाय त्याला नेटचा कपडा पण आणायचा आहे. स्लीव्जला घागऱ्यांना नेटचा कपडा किंवा स्लीव्ज अजिबात काहीच दिलेलं नाही आहे दुकानवाल्यांनी. असं कसा घागरा दिलेला आहे काय माहिती, कोणाला स्लीव्ज चालत नाही ते पण त्यांना कळालं नाही. तर बघा, तर इथे हे मॅडमचं मी असं वरती ठेवलं ना मशीनवरती आणि त्याच्यानंतर मी बॅगमध्ये भरलं होतं. त्याच्यानंतर बघा हा एक ब्लाऊज आहे, डिझायनर आहे. तर बघा हा जो आहे ना, तर मॉडर्न लुकचा ब्लाऊज आपल्याला तयार करायचा आहे. पाठीमागून पुढून बोटनेक आहे आणि ह्यालाही आपल्याला चेन लावायची आहे. तर या सगळ्या चेन ज्या आहेत त्या मी आणलेल्या नाही आहेत. तर आता उद्या परवा मला परत एकदा मार्केटला जावंच लागणार आहे, तेव्हा मी त्या घेऊन येईल. कितीही प्रयत्न केले ना आपण की मी आता हे विसरणार नाही, हे मी आणणारच आहे, तरी पण काही ना काही आपलं राहूनच जातं. तर बघा ही
वरचं ब्लाऊज आहे. आणि ही चेन जी आहे ती मी बराच वेळ काढण्याचा प्रयत्न केला, पण ती चेन काय निघत नव्हती. आता मला ती चेन जी आहे ती बाजूला काढावं लागणार आहे. ही रेडीमेड जो घागरा आहे त्याची, आणि आपल्याला आपल्याकडची चेन लावून हा स्टिच करून द्यावा लागणार आहे मैत्रिणींनो. तर बघा, ही चेन बऱ्याच वेळ ट्राय करूनही निघालेली नाही, इतकी लॉक होऊन गेलेली होती. तर मग मी टाईमपास न करता ते तसेच घागरे जे आहेत ते बॅगमध्ये भरलेले आहेत. मला वाटलं मी आता जिकडं अस्तर ते आणायला जाईल, भेटलं तर भेटलं तिथं, आणि गावातही जाऊ. पण घरून फोन आलेला की त्यांना गाडी कशासाठी पाहिजे होती. मग मी काय निघून आले, आणि प्रत्येक ब्लाऊज जो आहे तो मी मोजूनच साडीमधून कट करत होती, कारण का जेणेकरून कस्टमरला ही साडी जी आहे ती आपरी पडायला नको आहे. कारण का मग नंतर तक्रार येते कस्टमरची, हेवी साईज जर का असेल तर. तर बघा, ब्लाऊज पीस जो आहे तो मी कट केलेला आहे, आणि फक्त ब्लाऊज पीसच मी घेऊन गेलेली होती शेडिंगसाठी. तर सगळं आपलं आता बॅग वगैरे भरून झालेली आहे, आणि सगळ्या साड्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने मी आता घड्या घालून ठेवून देईल. तर ह्याही साडीतला आपण पीस कट करून घेणार आहोत. तर बघा, ह्या पद्धतीने आपण आता काम करत आहोत. तर तुम्हाला मी कुठे जाणार आहे अस्तर घ्यायला ते लगेचच आत्ता दाखवणार आहे. चला, आता मी चालले अस्तर ते घ्यायला. हे बघा, एवढं सगळं घेतलं का कट वगैरे करून. तर हा बघा, आमच्या इथून जायचा रस्ता आहे. तर आम्ही जिथे राहतो ना आता, तर तिथून अशा रस्त्याने आपल्याला जावं लागतं. तर जिकडे मी अस्तर आणायला जाते तो रस्ता आहे हा, आणि हा आहे नगर मनमाड हायवे. तर इथून आता आम्ही जात आहोत. माझा मुलगा आहे सोबत, आणि खूप त्याला मी कन्व्हिन्स करून कालपासून म्हणत होते चल चल, तर तेव्हा तो आज माझ्यासोबत आला. तर इकडे बघा, HP गॅस आहे आमच्या इथे. तर इथे भेटतो हा HP गॅस. त्याच्यानंतर याच्याच ऑपोजिट साईडला लगेचच इथे कॉलेज आहे, SCGM कॉलेज आहे. बघा, हे आमच्या गावातलं सगळ्यात मोठं कॉलेज आहे हे. तर बघा, इथे कॉलेजचं गेट आहे हे, तुम्ही बघू शकता. आणि थंडीचं वातावरण आहे, आणि असं वाटतंय का खूप सकाळ आहे, पण आत्ता वाजलेले आहेत 12. त्याच्यानंतर इथे आहे गोदावरी दूध डेअरी. त्याच्यानंतर थोडंसं पुढं आलं ना, तर इथे बघा खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे हे, आणि इथे पण शॉप्स आहेत. इथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते खूप मोठं आहे, कॅम्पस आहे मोठाच्या मोठा. तर बघा, ह्या रस्त्याने आम्ही जात आहोत. तर इकडे कारखानासुद्धा आहे आमच्या गावाला, संजीवनी कारखाना, आणि कॉलेजचं नावसुद्धा संजीवनी आहे. 2च मिनटामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, तर आम्ही ह्या रस्त्याने जात होतो इकडे अस्तर ते घ्यायला. तर बघा, रस्ता असा आहे, काही ठिकाणी काटे आहेत, काही ठिकाणी घरं आहेत, काही ठिकाणी नारळाची झाडं आहेत. अशा पद्धतीचा रस्ता आहे, आणि रस्ता अजिबात चांगला नाही आहे मैत्रिणींनो. खूप खराब रस्ता आहे, जो सिटीमध्ये असूनही हा रस्ता असा आहे. तर बघा, इथे आलेला आहे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. तर इथे सगळे कॉलेजेस आमच्या इथे आहेत, तरी पण हा रस्ता एवढा खराब आहे ना. तर गाडीवरती कॅमेरा पकडायचा आणि शूट घ्यायचं. तर म्हटलं चला आज तुम्हाला दाखवू. तर हे होतं इंजिनिअरिंग कॉलेजचं गेट. याच्या अपोजिटला आहे गोदावरी डेअरी. तर हे दूध जे आहे ते मुंबईपर्यंत आणि बाहेर राज्यात पण जातं. तर हा आहे संजीवनी कारखान्याचा एरिया, म्हणजे पुढे आपण आता जाऊ ना. तर इथे बघा, अशा पद्धतीने सगळेचे सगळे दुकान आहेत, आणि इथे खाली जे दिसतं आहे ना ते तिकडे माझी भाची राहते, सख्खी माया. तर माझ्या नंदीची मुलगी, त्या अक्का ज्या येतात ना काष्टी साडीवाले, त्यांची मुलगी. तर बघा, आता आम्ही जातो आहे, थोड्याच वेळात आता आम्ही पोचणार आहोत. तर हे जे शॉप, म्हणजे हे जे दुकान आहे होलसेलवाल्यांचं, तर ते वस्तीवरती आहे मैत्रिणींनो. म्हणजे असं काही दुकान जे सिटीमध्ये असतं ना तसं नाही आहे, वस्तीवरती दुकान आहे. पण हर एक वस्तू तिथे भेटते, म्हणजे आपल्याला टेलरिंग मटेरियलमध्ये जे जे लागतं ते सगळं तिथे भेटतं. तर हे आहे शिंगणापूर गाव, म्हणजे इथे गाव आणि सिटी एकदम जवळजवळ आहे, आणि 2 मिनिटाच्या अंतरावर मी आलेली आहे. हे बघा, मी आलेली इथं, आणि यांच्याकडं भरपूर सारे लेस आणि असतात. ते मागच्या वेळी पण मी तुम्हाला दाखवलं होतं. आता तुम्ही पाहू शकता, पूर्ण शेडिंग आपल्याला मिळतं, जे आपल्याला कुठंच मिळत नाही ते सगळं शेडिंग मिळतं इकडं. आधी दिदी ना खूप हसती आहे, त्याच्यामुळे मला हसायला येऊन राहिलं. मी आता घेते, तुम्हाला काय काय घेतलं ते घरी गेल्यावर दाखवे, किंवा बिल काढताना दाखवे. ओके, बघा, एवढे सगळे दोरे, अस्तर, फॉल्स,
तर मला आता एक एक करून आठवणीने न्यावं लागणार आहे. आणि हे बघा इथे आहे ना, आणि राहिले एकदम वस्तीवरती पण एकदम सगळ्या वस्तू मिळतात आपल्याकडे. हे बघा हे दादा आहेत ना, हे घरपोच पण देतात, पण मला शेडिंग पाहिजे होते त्याच्यामुळे मग मी आली होती डायरेक्टच. माझी पिशवी आणते की शेडिंग काढायला अस्तरच्या धाग्यांचं. परकर पण आहे ना. हे बघा हे असे स्ट्रेचेबल ब्लाउज पीस. सॉरी ते मागं घेतलेले ते नाही का बलून. आणि बघा इकडे शॉपमध्ये इतकं सुंदर असं देवघर यांनी बनवलेलं आहे. देवघर किती प्रसन्न वाटतंय ना, सगळं काम बिम करायला किंवा मग इथं थांबायला पण भारी वाटतंय. चला मी आता खरेदी करते. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.